नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रॅक्टिस म्हणून आता काही सेटचे मी एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. हे देताना मी तुम्हाला दोन भाषांचा वापर केलेला आहे, मराठी आणि इंग्रजी. चौरसाच्या कर्णाची लांबी 13 आहे आणि आपल्याला त्या चौरसाची बाजू विचारली आहे, साइड ऑफ अ स्क्वेअर विचारलाय. तर नेहमी लक्षात घ्या, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिला बाजू एवढा असतो. मग आपल्याला बाजू काढायला सांगितली आहे, तर बाजूची किंमत काय होऊन जाईल? बाजू बरोबर कर्ण भागिला वर्गमुळात 2. आता कर्ण दिलाय आपल्याला 13 भागिला वर्गमुळात 2. आता बघा, असा तर पर्याय आपल्याला काही दिलेला नाहीये. तर आपण इथं जर आपण अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 2 ने गुणून टाकलं तर आपल्याला वरती 13 गुणिला वर्गमुळात 2 भागिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे 2 आणि 13 भागिला 2 त्याचं उत्तर 6.5 वर्गमुळात 2 असं येणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर बघा, हा थोडासा इथं तुम्हाला एक्सपेक्टेड 13 भागिला वर्गमुळात 2 होतं, पण या पर्टिक्युलर केसला आपण रॅशनलायझेशन म्हणतो. म्हणजे छेदस्थानी जर वर्गमूळ असेल तर जी संख्या छेदस्थानी असेल त्यालाच अंशाला आणि छेदाने गुणून टाकायचं. दुसरा प्रश्न इथं बघा, 2.7% ऑफ 4560. आता आपल्याला माहिती आहे 2.7% म्हणजे काय असतं? 100 भागिला 100. ऑफचा अर्थ होतो गुणाकार गुणिला दिस वन. आता बघा, हा एक डेसिमल पॉइंट आणि हा एक शून्य कॅन्सल होऊन जाईल. ओके, म्हणजे आपल्याला भेटेल 27 गुणिला 456 भागिला 100. ओके, आता पर्यायांकडे जर तुम्ही बघितला, हा गुणाकार तुम्ही याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. तुम्हाला 12,312 हा गुणाकार भेटणार आहे, भागिला 100 आहे. आता याला दोन पद्धतीने लिहू शकतो मी. पहिली पद्धत म्हणजे छेदस्थानी 2 शून्य आहे म्हणून अंशामध्ये 2 डेसिमल पॉइंट ठेवून द्या, म्हणजे हा एक पहिला प्रकार, हे पहिलं उत्तर येऊ शकतं. किंवा आता हा 100 वरती आल्यानंतर 12,312 गुणिला 10चा वजा दुसरा घात असं पण आपण लिहू शकतो. आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन चॉईस करायला लावले आहेत, म्हणून तुमचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 असे असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ओके, आणि त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली. ओके, म्हणजे बघा, आता खरेदीची किंमत असेल, डझनाची खरेदी किंमत किती होती? ओके, परचेस त्याने केले आहेत 40 रुपये प्रति डझन प्रमाणे आणि विक्री त्याने केली आहे, त्याची विक्रीची किंमत आहे 52 रुपये. आपल्याला माहिती आहे शेकडा नफा शेकडा तोटा काढण्यासाठी पहिल्यांदा नफा काढावा लागेल. आणि नफा कसा काढला जातो? विक्रीची किंमत जी 52 आहे वजा खरेदी किंमत 40, म्हणजे त्याला 12 रुपये निव्वळ नफा झाला. आता आपल्याला शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो आणि खरेदी किंमत 40 आहे म्हणून याला 100 आता गुणू. आता बघा, 4 त्रिक 12 आणि 4 10 40 हे 0 0 गेल्यानंतर सो तुमचं उत्तर या ठिकाणी 30% येणार आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा आपल्याला विचारला आहे. शेकडा नफा, प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला विचारलं आहे, म्हणून 30% तुमचं या ठिकाणी उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी कापली. समजा ही एक दोरी आहे, 6 ठिकाणी कापतो मी तिला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. तर याचे समान किती भाग झाले बघा. हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा तुकडा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 420 मीटर म्हणजेच 42,000 सेंटीमीटर, त्याचे 7 समान तुकडे झाले, म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी ही 6,000 सेंटीमीटर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आहे. बऱ्याच वेळेस आपण डायरेक्ट 420ला 6ने भागून टाकतो, आपलं उत्तर 70 पण दिलेलं आहे. बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला 7शी संबंधित पहिले 3 पर्याय दिलेले आहेत. पण थोडासा विचार करा, ज्यावेळेस तुम्ही 6 काप द्याल त्यावेळेस 7 तुकडे होतील, लक्षात घ्या. म्हणजे तुकड्यांची संख्या जेवढे काप देत आहे त्याच्यापेक्षा 1ने जास्तच असणार आहे. पुढचं बघा. समभुज चौकोनाच्या बाबतीमध्ये काही विधानं केलेले आहेत. आपल्याला 2 अचूक त्या ठिकाणी समभुज चौकोनाच्या बाबतीच्या गोष्टी निवडायच्या आहेत. आता समभुज चौकोन म्हणजे असा असतो, त्याला इंग्रजीमध्ये रॉम्बस म्हटलं जातं. बघा, याच्या सर्व बाजू सारख्याच आहेत, सर्व बाजू सारख्याच आहेत आणि हे कर्ण आहेत त्याचे, हे कर्ण एकमेकाला दुभागतायत. आता पहिला काय म्हणते बघा, समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात, बरोबर आहे. ते परस्परांना लंब असतात, हे पण बरोबर आहे. ते एकरूप नसतात, कधीच एकरूप कधीच नसतात. आणि
चौकोनाचे सर्व कोण एकरूप नसतात, सर्व कोण नसतात एकरूप. समोरासमोरील कोण सारखे असतात, म्हणजे हा ना हा सारखा आहे आणि हा कोण सारखा असतो. आणि शेवटचा, चौकोनाचे कर्ण कधी, समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप कधीच नसतात, ते वेगवेगळे असतात. आणि आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनालाच इंग्रजीमध्ये रॉम्बस असं म्हटलं. ते बायसेक्ट इच अदर, करेक्ट आहे. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे 90 अंशाचा कोन करतात, बरोबर आहे. कॉन्ग्रुअंट म्हणजे ते ऑल अँगल्स कॉन्ग्रुअंट नसतात. कोणत्या चौरसात असतात सर्वेसारखे, पण समभुज चौकोनामध्ये नसतात. म्हणून पहिलं आणि दुसरं हे याच्यामध्ये अचूक आहे. पुढचा बघा, आपल्याला या ठिकाणी एक घन दिलाय, घनाची बाजू दिली आहे 12 सेंटीमीटर आणि असे धातूचे 3 घन वितळून एक इष्टिका चिती तयार केली आहे. एक इष्टिका चिती तयार केली आहे. एका घनाची बाजू 12 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यापासून एक इष्टिका चिती तयार केली आहे. तर तळाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला 144 त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इष्टिका चितीची उंची किती असेल असं आपण म्हटलेलं आहे. ओके, आता बघा, तुम्हाला जर 3 घन आहेत बघा, ओके, त्यांना वितळून आपल्याला ते तयार केलं गेलं आहे. म्हणजे एका घनाची बाजू 12 सेंटीमीटर असते, तर त्या 12 गुणिला 12 गुणिला 12, ओके, असं त्याचं घनफळ येईल. ओके, बरोबर. इष्टिका चितीचं घनफळ म्हणजे पृष्ठभागाचे घनफळ गुणिले त्याची जी पण उंची असेल ती उंचीने त्याला गुणावं लागेल. ओके, आता हे 144 बरोबर कॅन्सल होऊन जातील. मग तुमची उंची राहिली, उंची बरोबर तुमची 12 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर म्हणजेच किती, 0.12 मीटर. पण थांबा, आता या ठिकाणी उत्तर देताना आपल्याला काय करायचंय, असे आपण किती धातू घेतलेत, 3 घेतलेत. सो 12×3 = 36, म्हणजे तुमचं उत्तर 36 सेंटीमीटर आणि 0.36 मीटर असं त्या ठिकाणी येणार आहे. कारण किती असे सॉलिड क्यूब वापरले, 3 सॉलिड क्यूब त्या ठिकाणी वापरलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, हा संख्या मालिकेवरचा किंवा संख्या रेषेवरीलचा प्रश्न आहे. 43/40 ही परिमेय संख्या आहे, ती शून्याच्या डावीकडे येते. आता बघा, 43/40 म्हणजे हा 1 पॉइंट समथिंग असा तयार होईल, म्हणजे ही कधी डावीकडे येणार नाही. शून्याच्या डावीकडील सर्व संख्या ह्या ऋण संख्या असतात, म्हणजे ही येणार नाही. नंतर बघा, -17 भागिला -19, पुन्हा वजा दोघं धन आणि अंश आणि छेद धन, ऋण ऋण असेल तर ते धनच होतं, म्हणजे ही पण तुमच्या उजवीकडेच येणार आहे. आता 27/29 ही संख्या परिमेय संख्याच्या उजवीकडे येते, हे विधान बरोबर आहे, कारण ही पॉझिटिव्ह नंबर आहे. अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स हे शून्याच्या उजवीकडे असतात आणि तेच तुम्हाला इंग्रजीमध्ये पण या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, एका शाळेतील 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. बघा, मुलांची संख्या कशी आहे, मुले बरोबर मुलींची संख्या, मुली त्यांची दुप्पट आणि त्याच्यापेक्षा 10ने कमी. ओके, अशी आहे. विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती, 71 आहे, तर मुलांची संख्या किती असं विचारलंय. आता हा प्रश्न तुम्ही पर्यायांच्या मदतीने देखील करून घेऊ शकतात. मुलांची संख्या जर मी 44 मानली, बघा, मुलांची संख्या जर 44 मानली, तर 71 मधून 44 जर वजा केले तर उरतील 27, ती मुलींची संख्या असेल. मग करा, 27 ची दुप्पट किती होतील, 54. 54 वजा 10 44, तर डावीकडची बाजू उजवीकडची बाजू सारखी येते, म्हणून तुमचं उत्तर हे 44 असलं पाहिजे. बघा, म्हणून अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पर्यायांची मदत घेऊन करा, तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी उत्तरं मिळतील. पुढचा प्रश्न बघा, ही एक बहुपदी आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणती बहुपदी मिळवली, म्हणजे 2x⁵ वजा 3x अधिक 1 याच्यामध्ये कोणती बहुपदी मिळवली. ओके, त्याला आपण कुठला तरी p नाव देऊ, तर आपल्याला 3x² अधिक 5x अधिक 1 असं भेटणार आहे. आता काय होईल बघा, इकडं एकाचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे, इकडे एकाचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे, कॅन्सल होऊन जातील. आता हे समीकरणाचे तिकडे जाताना त्यांचे निगेटिव्ह होणार आहे. बघा, 3x² अधिक 5x हा इकडे जाताना वजा होऊन जाईल, वजा 2x⁵. हा 3x इकडे येताना पॉझिटिव्ह होऊन गेला. आता बघा, 5x अधिक 3x म्हणजे किती झाले, 8x. आणि आपल्याला सिक्वेन्सने जर लिहायचं आहे,
जर ज्याचा घातांक जास्त आहे तो पहिल्यांदा लिहा, नंतर 3x चा वर्ग अधिक 8x म्हणजे तुमचं असं उत्तर येणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीतील कमीत कमी गोळ्यांची संख्या किती? ओके, आणि यामध्ये पुढे हा प्रश्न अजून काय दिलाय बघा. इफ इक्वली डिस्ट्रीब्युटेड टू 14 स्टुडंट्स 10 चॉकलेट्स उरत आहेत. हा प्रश्न कट झालाय मराठीतला. म्हणजे 12 मुलांना वाटल्या तर 8 गोळ्या उरतात आणि 14 मुलांना वाटल्या तर 10 गोळ्या उरतात, तर त्या बॅगमध्ये, तर त्या पिशवीमध्ये किती चॉकलेट्स असतील असं आपल्याला विचारलंय. मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जिला 12ने भागितल्यानंतर 8 बाकी उरते आणि 14ने भागितल्यानंतर 10 बाकी उरते. तर अशी एकमेव संख्या तुम्हाला दिसेल विद्यार्थी मित्रांनो, ती 80. बघा 80ला तुम्ही 12ने भागा. ओके, 12 72, 8 बाकी उरेल आणि 14 पंचे 70, तर तुमची 10 बाकी उरणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा 10 प्रश्नांचा सेट आहे. असे बरेच सेट मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये देणार आहेत. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.